व्हॉलंटियर 2 प्लेयर राईट लेफ्टला आहेत लेफ्टला आहेत राईटला आहेत दोन्ही पण आहेत ना या पहिलं षटक घेऊन येत आहेत संजय बिष्टो आणि स्ट्राईकला आहेत पंच सामन्यात लवकरात लवकर चालू करा नंतर उशीर होतो स्ट्राईकला दुसरी मॅच आहे स्ट्राईकला मंगेश नॉन स्ट्राईकला सूरज पहिलं षटक घेऊन येत आहेत संजय बिष्टो बघूया पहिला षटकातला पहिला चेंडू आणि सामना सुरुवात पहिल्या षटकातला पहिला चेंडू संजय बिष्टो ओके ओके पवार साहेब जरा समालोचन कक्षात या पहिला चेंडूतला पहिलाच आणि हा 8-9 ठीक आहे 0-2 आपल्या संघात मॉर्निंग संघात कर्जत महसूल विभागातले नायक तहसीलदार अजित पवार त्यांचं स्वागत मॉर्निंग क्लब करत आहे अतिशय उत्कृष्ट चेंडू तटवला होता पण हा क्षेत्ररक्षण थोडंसं गच्छा आणि हा 1 रन म्हणजे 1 बॉल 3 स्ट्राईकला मंगेश संजय बिष्टो पहिल्या सत्रातील दुसरा चेंडू आणि हा बाद मंगेश संजय बिष्टोला पहिली सफलता बघूया ब्रिजेश मस्त कॅच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रशांत 11 वर्सेस सूरज 11 सूरज 11चा पहिला धक्का पहिला हादरा मंगेश या त्या निमित्ताने नॉन स्ट्राईकला परब सर 40+ आणि अतिशय उत्कृष्ट तटवलेला चेंडू बघूया आता राकेश चव्हाणने हा झेल घेतलेला आहे परब साहेब बाद आणि संजय बिष्टो यांना 2 सफलता मिळालेल्या आहेत आणि प्रशांत शेठ प्रशांत 11चे संघ हा आगेकूच करताना दिसत आहे आणि सूरज 11 थोडासा दबावामध्ये दिसतोय बघूया आता तर पहिले दोन पहिले दोन 40+ गेले अनिल शेठ लवकरात लवकर समालोचन कक्षात यावं आणि मॉर्निंग क्लब करून तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो पीटर डिसूजा या समालोचन कक्षात या तिकडं नका या इकडे या
तुमचं पण स्वागत आहे. अरे वा, सूरजने अतिशय चांगला तटवलेला चेंडू. ठीक आहे ओके. 4 बॉल 3 रन. बघूया आता पुढचा चेंडू संजय बिष्टो आणि सामना करतायत सूरज आणि हा झेल सुटलेला आणि आटी चांगला झेल सोडला. आता मला वाटतं खरंच प्रशांत शेठ बघून घ्या. राकेश चव्हाण पहिला खेळ चांगला गेला. एवढा लेझी पण नको. बघूया आता 6वा आणि हा बाद काय मस्त हो. पण सूरज 11 सूरज 11चे टोटल 3 विकेट गेलेत आणि प्रशांत 11 अतिशय फॉर्म मध्ये. एक ओव्हर 6 रन. पुढचं षटक घेऊन येतोय विनय चव्हाण मॉर्निंग क्रिकेटचा. दुसरं षटक घेऊन येतोय विनय चव्हाण. बघूया आता. पीटर डिसूजा समालोचन कक्षात या ना. कमिटीचे तुम्ही मेंबर आहात. तिकडे बसून काय नाही, इकडे या. थोडासा काय डिसिजन घ्यावे लागतात, या लवकर. हॅलो ठीक आहे. पुढचं षटक विनय चव्हाण आणि सामना करतोय अजित. फॉर्म नको ना भरू इथला मग तू. असं नाही होत ना. असं नाही होत ना. फॉर्म नको ना भरू. तो एक पोरगा पुढे चाललेला पण त्याने सांगायला पाहिजे. ठीक आहे. आता काय करायचं. आता बघा मला का आता काय झालं. मग बॅट्समन बॉलर पण गेला. तो बुवा पण गायब झाला. तुम्ही आता मला कुठला दुसरा षटला दुसरा चेंडू आणि अजितने अतिशय उत्कृष्ट मिडॉनला तटवलेला चेंडू आणि 1 धाव. स्ट्राईकला मॉर्निंगचा धडाडीचा प्लेयर धीरज. ठीक आहे. दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट तटवलेला लॉंग मिडॉपचा. बघूया धीरज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी विनय चव्हाण यांच्याकडून. आता स्ट्राईकला आहेत अजित आणि चौथा बॉल घेऊन येतोय. दुसऱ्या षटकातला चौथा बॉल विनय चव्हाण आणि सामना करतोय अजित. बघूया हा तटवला होता मस्त. बघूया आता काय होत आहे. आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आदित्य यांच्याकडून. आदित्य साळवे स्टार प्लेयर आहे. एवढा लेझी पण नको. बावदेव पोदी 11 यातून 11 मध्ये इन असलेला प्लेयर स्टार प्लेयर. एवढा लेझी. बघूया आता 5वा बॉल. दुसऱ्या षटकातली 5वा बॉल सामना करतोय अजित आणि हा बघूया अतिशय उत्कृष्ट तटवलेला चेंडू. हा सीमा रेषा पार. पंच समांतर हात वर करताना हरिचंद्र फडके.
आणि उत्कृष्ट पंच दोन्ही रायगडमध्ये नाव दिले अमोल काळे आणि हरिचंद्र फडके. अतिशय उत्कृष्ट निर्णय. दुसऱ्या ओव्हरला शेवटचा चेंडू अतिशय उत्कृष्ट अजितने तटवलेला खेळ आणि क्षेत्ररक्षण करतोय. ठीक आहे. दुसरा षटक संपलेला आहे आणि तरी पण रन किती झाले? 2 षटक 17 रन. मैदान दिसतं का म्हणा खेळायला बघू दे फिरू दे. तो गेला असेल तर मी खेळून देणार नाही. प्रशांती लेवल कडून के पाटील हे तिसरं षटक घेऊन येत आहेत. सामना करतील अजित. बघूया. वर्षभर खेळताना नॉन स्ट्राईकला धीरज आणि त्याला पण विषयच नाही. मस्त. ठीक आहे. चला चला क्षेत्ररक्षण पंच जास्त मीटिंग नको. फटाफट चालू करा. ठीक आहे. चला तिसऱ्या ओव्हरला पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट झेल केलाय. त्याचं नाव सांगा. नाव सांगा. नाव पाटील. प्रत्युष अतिशय उत्कृष्ट झेल. के पाटील यांना पहिला विकेट मिळाला आहे आणि सूरज 11 ते अजित हे बाद झालेले आहे. सूरज 11चे अजित उत्कृष्ट तटवला होता पण तेवढाच ताकदीचा झेल होता. उत्कृष्ट. पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग यांचे पर्यवेक्षक भवर साहेब यांचं आगमन झालं आहे. तरी त्यांचं मॉर्निंग क्रिकेट कडून स्वागत. सॉरी महानगरपालिकेचे SI आहेत ते पर्यवेक्षक चुकून गेलं तोंडातून. राकेश भुजबळ लवकरात लवकर या समालोचन कक्षात. तिसऱ्या ओव्हरला दुसरा चेंडू आणि हा धीरज आणि उत्कृष्ट तटवून सीमारेषा पार केलाय. किती 24 ना. 3 बॉल 24 रन. अगोदरच बोललो मी. आपण करतोय म्हणजे चांगले प्लेयर नसेल तर नाही. शिंदे एकदम भारी प्लेयर. तो राहुल चांगला एकदम भारी प्लेयर. तिसरा ओव्हरला चौथा बॉल आणि हा धीरजला काही समजण्यात आला नाही. अनुभवाचा उपयोग के पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट केलेला आहे. वय वर्ष 65. अजूनही मैदानात तितक्याच ताकदीने गोलंदाजी करतायत के पाटील. अरे वा. आणि हाही सूरजला काही समजण्यात आलेला आहे. 24 रन. तिसरी ओव्हर 24 रन. बघूया. हा अतिशय उत्कृष्ट मस्त. पहिली ओव्हर कंपल्सरी. 1 रन फक्त. सगळ्यांना आहे ना. के पाटील म्हणून मी आहे ना 15 प्लेयर घेऊन खेळायचा विषय होता ना 4 टीमचा तो परफेक्ट होता. 90
तिसरी ओव्हर समजले समाप्त आणि शेवटची लास्ट ओव्हर कोण आता शेवटची ओव्हर कोण घेऊन येते आदित्य साळवे पनवेल विभागातून अतिशय उत्कृष्ट चमकलेला गोलंदाज आणि फलंदाज आणि सामना करणार धीरज बघूया आता दीपेश दीपेश कुठं आहे बॅनर बॅनर बंद दीपेश आर्यनला फोन लाव पहिला चौथ्या षटकातला पहिला चेंडू आणि हा धीरजला काहीच समजला नाही आणि हा एक धाव एक बॉल एक धाव अतिशय उत्कृष्ट बघूया फॉर्म भरताना जरा आहे ना हे डिस्कस करून फॉर्म भरा आणि ते कडक नियम टाकलाय बाद म्हणून टाकला त्यांनी असं नाही होत ना लेग बाय ओके पंच हरिचंद्र फडके आणि लेग बायचा इशारा केलाय दुसरा चौथ्या ओव्हरला दुसरा चेंडू आणि अरे आणि उत्कृष्ट गुरुनाथ आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू हा सीमारेषा पार झालेला आहे आणि रन 30 आहेत बघूया आता गुरुनाथ वर्सेस आदित्य साळवे आणि हा ही चौकार दीपेश कॉमेंट्री समालोचन कक्षात आज दीपेश 3 बॉल 34 3 बॉल 34 रन बघूया आणि हा अतिशय उत्कृष्ट टाकलेला चेंडू आदित्य साळवे आणि गुरुनाथ याला काहीच समजलेलं नाही आणि हा वाईट स्क्वेअर चेंडू पंचांचे आदित्य साळवे त्यांचा सामना करतील गुरुनाथ बघूया आता हा चेंडू काहीसा गुरुनाथला समजलेला नाही आदित्य साळवे आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला आहे 2 चौका मारल्यानंतरही कमबॅक केलाय आदित्य साळवे आणि गुरुनाथ आता बघूया एकाच टीम मधून खेळणारे हे दोन्ही प्लेयर आदित्य साळवे वर्सेस गुरुनाथ आता बघूया आणि हा आदित्य साळवे आणि एकदम नो बॉल आणि ही फ्री हिट असेल इकडे आपला प्रॉब्लेम मध्ये आता टॉजूराचा इकडे ना प्लेयर आपलं सगळं एकत्र यायचं या इकडे अक्षय अक्षय कुठे लावायचं कुठे अक्षय अक्षय इकडे अक्षय आणि हा उत्कृष्ट तटवलेला चेंडू गुरुनाथ आणि हा षटकार बॉल किती बॉल आणि चिकन आहे पाहिजे बोलत होता तू किती रन मला 5 बॉल झाले किती रन 5 बॉल 42 शेवटचा बॉल 27 रन होते ना बघूया आता आदित्य वर्सेस गुरुनाथ आणि हा ही मला वाटतं चौकार ठीक आहे डीजे चला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालाय स्कोअर सांग स्कोअर स्कोअर झाला स्कोअर ग्रुप बनवायला पाहिजे होता अनिल शेठ कसं आहे डिस्कस होतो ग्रुपवर 46 झालाय 46 47 टू विन आहे हा
दोन्ही संघाला नंबर पाठवा त्याला बघतो यावर याची नोंद घ्यायची आहे. हे बघ एवढं आहे ना आशीमध्ये. सांगतो नंबर पाठव पाठव ग्रुप बनवला असता ना आपण फोन करतोय बोलतोय व्हिडिओ कॉल करतोय कळतं आपल्याला. इथं बस नाही ते दोन दोन सरपंच कुठे विश्वास शेठ मेन प्लेअर त्यांना पण इथे खेळता येणार ना हा त्यांना पण खेळता येणार आपण टॉस पूर्वी यायला पाहिजे त्यांना पण ह्या ग्राउंडवर खेळता येणार नाही हा मग? तो काय आलाय किती झाले? 7 झाले आता कोण राहिले विश्वास शेठ अजून कोण अजून हा, विचार ते विश्वास शेठचं काय लावतो 8 झाले अजून अजून ए, चल, ही आयला येडायची तू आयला मी एवढं जपून जाऊन पाणी कधी घ्यायचं माहिती आहे का? ना बाटली एवढं चार भरले. आयतं पैसे सगळं काय द्यायला? गेल्यावर त्याला हात तीन टाइम होतं, 4 दिवस पाणी द्यायचं. सर तुम्ही इथे या. काय आयला? हा, बरोबर कॉमेंट कोरडच्या बाजूला चार दिवस. अरे बाबा, मॅच खेळताना तू बाकीच्या गोष्टी कर ना. ते सूरज 11 आहे बॅटिंग केलेली सूरज 11 आहे आणि बॅटिंग बॉलिंग केलेली 5 ओव्हर 4 ओव्हर. सूरज 11 संघाने 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते प्रशांत 11 संघाला. चला सलामीची जोडी आपली पाठवा मैदानात. आम्हाला दुसरा सामना खेळवायचा आहे आणि याच्यानंतर होणारा सामना तुम्हाला 10 मिनिटं देतोय. याच्यानंतर होणारा सामना कर्णधारांनी टॉस विन करता येणे. अनिल 11 वर्सेस नाना 11. 10 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलेला आहे. चला पंच सामना चालू करा. चला सलामीची फलंदाजी जोडी. 4 षटकांचा सामना 47 धावांचं आव्हान ठेवलंय. तसं काय अवघड नाही आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तो पण सांगू शकत नाही. 47 धावा झालेल्या आहेत. 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया सूरज 11 फलंदाजीसाठी राकेश आणि विवेक आणि गोलंदाजीसाठी स्वतः पाटील. बोलला बॉलर संजय का सँडी बोलतात आहे नाव काय संदीप पाटील. नाही रे बाबा, तुला काय माहिती आहे ना काय? कोण आहे रे? अरे तू तर ना हावळे साहेब पण आहे ना तुमच्या स्ट्राईकला राकेश, नॉन स्ट्राईकला विवेक. चला फिल्डिंग ना गल्ली पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट. चला सामना चालू होत आहे. 47 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 47 धावा. समोर फलंदाज राकेश. राकेश टू संदीप. सँडी उजव्या हाताचे गोलंदाज. बघूया 40+. ओ सुंदर चेंडू मात्र चेंडू फिरकावलाय आणि 6 धावा. या 6 धावांनी संघाचं मात्र खातं खोलतंय. 6 धावांनी राकेश स्वतःचं धावसंख्या 6. अतिशय सुंदर फलंदाजी. भरपूर वर्षाचा अनुभव आणि हाच अनुभव त्यांना उपयोगी पडणार या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा सँडी दुसरा चेंडू घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन दुसरा चेंडू. सँडी यांचा उजव्या हाताचे गोलंदाज. हा चेंडू स्क्वेअर लेगला जात आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावाने संघाची धावसंख्या मात्र 7 वरती. बिनबाद 7. पुजारी अंकल आपले प्लेयर कुठे चालू असलेला सामना सूरज 11 वर्सेस प्रशांत 11.
चालतंय किशन दादा आलाच नाही. तिसरा चेंडू सँडी यांचा पंचांना पार. हा चेंडू विवेक यांनी चेंडू भिरकावलाय, मात्र हा 6 धावांसाठी षटकार. खरंच उत्कृष्ट जोडी पाठवलेली आहे पशु 11 संघाने. धावसंख्या 13, 3 चेंडू झालेले आहेत. अशी जर गोलंदाजी केली तर नक्की आपला 2 षटकामध्येच आपल्याला पराभवाला सामोरं जायला लागेल. तर चांगली बॉलिंग करावी. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सँडी. ओ सुंदर चेंडू हवेत, स्क्वेअर लेगला, सॉरी कव्हर पॉइंट आणि चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 17. नाना 11 वर्सेस अनिल 11. 10 मिनिटाच्या अवधीमधले त्यातले 2 मिनिटं झालेले आहेत, 8 मिनिटं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू चौकार गेलेला आहे. आणि आता 5वा चेंडू घेऊन सँडी उजव्या हाताचे गोलंदाज. 7-8 पावलाचा रन, पंचांना पार. हा चेंडू सुंदर चेंडू, खोलात टाकलेला चेंडू, मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे फलंदाज. ब्लॉक हॉल केलेला आहे, एष्ट्या ओतल्या गेल्या आहेत. सरळ बॅटने धावा येत असतील तर तुम्हाला रिव्हर्स खेळायची काय गरज आहे. इतकी चांगली पार्टनरशिप चालली होती. एवढी चांगली पार्टनरशिप चांगली होती. 4 चेंडूमध्ये 17 धावा झाल्या होत्या. काही गरज नाही. जवळजवळ मी बोलतो ना मॅच विनर होते 2 प्लेयर, परंतु असे उलटे फटके घालून काय गरज आहे. सरळ जर विनाशकाली विपरीत बुद्धी आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रकाश. शेवटचा चेंडू या षटकातला. जर तुम्हाला सरळ फटके येत असतील तर वाकडे करायची गरज नाही. ही दुधारी तलवार आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातला सँडी यांचा प्रकाशना. ओ सुंदर चेंडू काय समजला नाही फलंदाजांना. निर्धाव चेंडू आणि एका षटकानंतर 1 गडी बाद. धावसंख्या 17. चला आता 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला मीटिंग नको आहे, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि येणाऱ्या 1 ते 1.5 तासात भरपूर ऊन येणार आहे. त्याच्यामुळं फास्ट आपल्याला भरपूर सामने खेळले होते. आज फायनल पण खेळवायचे आहे आणि फायनल पण अशी 4 वर्ष झाली पाहिजे उजेडामध्येच. पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आता मात्र प्रशांत निलवण संघाला 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावा म्हणजे जवळजवळ 10ची सरासरी प्रत्येक ओव्हरला काढायचे आहे त्यांना. आणि राकेश सारखा असा अष्टपैलू खेळाडू असताना मला वाटत नाही शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल. पुन्हा एकदा गुरुनाथ उजव्या हाताचे गोलंदाज. जवळजवळ 25-30 पावलांचा रन. फास्टर बॉलर गुरुनाथ. हो फुल टच चेंडू, मात्र काय समजलं नाही. सर्कल मध्ये चेंडू राहिलेला आहे. पुन्हा एकदा आता मात्र 17 चेंडू आणि 30 धावा. 8-8चा सामना. याने 17 झाले, 47 टार्गेट आहे. गुरुनाथ टू राकेश. ओ पंचांनी 9 दिलेला आहे. लाईन टच. धावसंख्या 18. 1/3. आणि आता मात्र फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. फ्री हिट बरोबर नंबर. फ्री हिट. पुन्हा एकदा गुरुनाथ. 20-25 पावलाचा रन. 55 पार. हा चेंडू हो मात्र फ्री हिटचा फायदा होईल का. आणि झालेला आहे 6 धावा. आणि या 6 धावेनी संघाची धावसंख्या मात्र 24 वरती जात आहे. आता मात्र अनुभवाचा खरोखर इथं उपयोग होतोय आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा गुरुनाथ टू राकेश. राकेशाचे राकेशाने तटला चेंडू, मात्र परत याला काही समजलं नाही. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र 28 सॉरी 24 + 4 28. आता मात्र जवळ जवळ पराजयाच्या छायेमध्ये सूरज 11, कारण गोलंदाजी मात्र काय बरोबर झालेली नाही आपली. पुन्हा एकदा गुरुनाथ, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव मिळेल. या एका धावाने संघाची धावसंख्या 29. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. गुरुनाथ टू प्रकाश. खरंच राकेश यांनी अतिशय सुंदर फलंदाजी करत प्रकाश यांनी पुन्हा तटला चेंडू, मात्र आजी त्यांना समजलं नाही. गच्चल क्षेत्ररक्षण म्हणता येईल मराठी भाषेमध्ये. आणि 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 33 वरती. आता मात्र 14 धावांची गरज ना. प्रकाश गुजराताचे तडाखेबाज फलंदाज. ब्लॉक हॉल चेंडू, निर्धाव चेंडू. आणि या 2 षटकानंतर धावसंख्या मात्र 33. 12 चेंडू 14 धावांची गरज. बघा अटीतटीचा सामना. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. जर पहिल्या ओव्हरला 17 धावा गेल्या, दुसऱ्या ओव्हरला 16 आल्या ना, म्हणजे जवळजवळ. चला टॉस विन साठी नाना 11 वर्सेस अनिल 11. चला फक्त 5 मिनिटं राहिले तुमच्यासाठी. चला सर्वांनी आपले प्लेयर 11चे 11 जमा करणे. पहिले प्रवेश फी फक्त जमा करा. पहिले प्रवेश फी जमा करा 15,000. दिले आम्ही सगळ्यांनी. तुमचे आले का सगळ्यांची? हॅलो हॅलो बोल. ठीक आहे. पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन स्वतः स्वप्नील. डाव्या हाताचे गोलंदाज. फुल ब्लॉक हॉल मध्ये चेंडू येते लॉंग ऑफ. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी गोलंदाज धावत आहेत आणि रनआउटची चान्स आणि गडी बाद. आणि प्रकाश हा बाद झालेला आहे. जर्सी नंबर 666. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते. चला अनिल 11 संघाचे जे कोण प्लेयर आहेत त्यांनी पॅव्हलियन मध्ये येणे. डाव्या हाताला. चला लवकर येणे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. आणि आता टॉस विन होतोय. टॉस विन करायच्या अगोदर तुम्ही येणे. टॉस विन करायच्या अगोदर तुम्ही ग्राउंड मध्ये येणे. ते लिंबाच्या पाण्यामुळे आपले हाडे ढिसूळ. लिंबामुळे हाडे ढिसूळ होतात. पुन्हा एकदा स्वप्नील टू राकेश. डाव्या हाताचे गोलंदाज. सुंदर चेंडू. आता मात्र फिल्डिंग सुद्धा सुंदर झालेले. एकच धाव मिळते. या एका धावने संघाची धावसंख्या 35. आता मात्र एकदम आटीतटीचा सामना. चला टॉस विन होतोय. नाना 11 वर्सेस अनिल 11. पुन्हा एकदा स्वप्नील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन तिसरा चेंडू. स्वप्नील यांचा डाव्या हाताचे गोलंदाज. समोर फलंदाज आदित्य. बोले तो आदित्य. फुल टच चेंडू, मात्र पुश केलेला चेंडू. कव्हर ड्राय केलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव धावत आहेत, मात्र राकेश यांनी त्यांना एकच धाव मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या 36.
आता मात्र 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा. बघा शेवटच्या 8वी तटीचा सामना. 9 चेंडू 11 धावा. पशुलेन संघाला 9 चेंडू आणि 11 धावा. ऑल सुंदर बॅटिंग. चौकार मिळतो. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 40. आता मात्र फक्त 8 चेंडू आणि 7 धावा. जिंकासाठी 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. तसेच राकेश यांची अतिशय धडाडीची फलंदाजी. जवळजवळ ते 24 रनवरती खेळत आहेत. ओ सुंदर चेंडू. फसवा चेंडू. आता मात्र 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. अटीतटीचा सामना. आणि तसेच आमचे सरपंच विश्वास भगत यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्वप्नील टू राकेश. हो सुंदर चेंडू. चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षणाच्या आवाकाच्या बाहेर. आणि हा 4 धावा. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या 44. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचा षटक. तो आमच्यात होता ना. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि मी आम्ही माईक का माईक विनोद ये इकडे. रविकेश बघूया 3 धावा वाचवतात का रविकेश सिंग. उजव्या हाताचे गोलंदाज. मिडल फास्टर समोर आदित्य. 6 चेंडू 3 धावांची गरज. अटीतटीचा सामना. ओ हो ब्लॉक ऑल चेंडू. मात्र 1 धाव काय रोखू शकले नाही. मंगेश यांची खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 5 चेंडू 2 धावा. मागाशी जर एवढ्या धावा 2 गोलंदाज दिल्या नसत्या तर आता शेवटची मॅच एकदम शेवटच्या ओव्हरला अटीतटीचा झाला असता. परंतु ठीक आहे. पुन्हा एकदा 5 चेंडू 2 धावांची गरज. ओ निर्धाव चेंडू. रेग्युलर प्लेअर आहे. चालेल. हो त्यांचं ऑब्जेक्शन घेतला. रेग्युलर आहे ना माणूस. रेग्युलर आहे ना. चालेल ना. ना सांगा ना तुम्ही. हो हो सतीश शेठ. हो थांबा. रेग्युलर प्लेअर बघा काय चाललंय. ऑब्जेक्शन घेतायचं चालेल का. ते मध्ये फेकते म्हणून. अहो रेग्युलर प्लेअर आहे. चालेल. चला जास्त थ्रो केला तर लेग अंपायर करतील काय डिसिजन घ्यायचे ते. त्यांची तशीच बॉलिंग आहे. बाकी जर का असेल 4 चेंडू 2 धावांची गरज. ते रेग्युलरचे मॉर्निंगचेच आहेत ते का बाहेरून आलेले. 4 चेंडू 2 धावा. तसेच आहेत ते बॉलर जुने. ओ निर्धाव चेंडू. रेग्युलरचे बॉलर आहेत. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. बिमर किंवा हाईट असेल तर अंपायरने न देऊ शकते. पण बाकीचे रेग्युलर बॉलर आहे. 3 चेंडू 2 धावा. अतिशय अटीतटीचा सामना. मला वाटतं 3 चेंडू 2 धावा. अगोदर जर दिले असते तर नक्कीच विजय हाती आला असता. हो हो आता मात्र 3 चेंडू 1 धाव ना. जर अगोदरचे जर टॉस विन होते. नाणे 11 वर्ष झालेले 11. शेवटचा चेंडू. ओ पुन्हा एकदा तटला चेंडू. मात्र 6 धावांनी विजय हासिल करतोय
पशुलन संघ आणि जिंकलेल्या संघांचे हार्दिक स्वागत आणि पराजय झालेल्या संघांचे पण हार्दिक स्वागत. अजून तुम्हाला 3 चान्स आहेत. अजून तुम्ही चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग करून पुन्हा विजय हासिल करू शकता. आणि प्रत्येकाने हस्तांदोलन करा. जिंकल्यानंतर हारल्यानंतर हस्तांदोलन करा. शिस्तबद्ध पाहिजे आपल्याला संघ, सर्व संघ शिस्तबद्ध. आणि कॉमेंट्रीसाठी प्लीज कोणतरी या. स्कोरिंगसाठी पण तू पण आपलाच आहे ना. आणि स्कोरिंग